धारावी पुनर्वसनासाठी फडणवीस सरकारनं रेल्वेला 800 कोटी रुपये दिले होते। रेल्वेनं अजूनही जमीन दिलेली नाही। फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून धारावी पुनर्वसनासाठी 45 एकर जागा मिळवून द्यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। 2 वर्षात रेल्वे अजूनही जागा देत नाही आणि राज्य सरकारच्या पत्राला उत्तरही देत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। राज्य सरकारला पैसे परत नको, पण रेल्वेनं जागा लवकर द्यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडजी। धारावी पुनर्वसनासाठी एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेल्वेला 800 कोटी रुपये दिले आहे, जागाही मिळाली नाही, पैसेही गेले आहे। याबाबत काय नेमकं सुरू आहे? हे म्हणजे गौडबंगाल या ठिकाणी वाटतं। महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जागा जी धारावीच्या जवळ आहे तिथे ती जागा महाराष्ट्र सरकारला द्यावी, जेणेकरून विस्थापित झालेल्यांचं पुनर्वसन त्या जागेवर करता येईल आणि धारावीचा प्रोजेक्ट उचलता येईल। हा विचार मनात ठेवून 800 कोटी रुपये ॲडव्हान्स दिलेले आहेत। अनेक वेळा आम्ही पत्र लिहिली, आमच्या सरकारतर्फे चीफ सेक्रेटरीनी पत्र लिहिली, कमीत कमी आत्तापर्यंत 8-10 पत्र गेली आहेत, पण रेल्वे प्रशासनाकडनं कुठलाच प्रतिसाद मिळत नाही आहे। ती जमीन अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का जर पुनर्विकास करायचा असेल तर इथे खूप विस्थापित होणार आहेत आणि त्या विस्थापितांचं आधी पुनर्वसन करून मग धारावीचा विकास करता येईल अशी आमची कल्पना आहे, भावना आहे। पण तसा काही प्रतिसाद रेल्वे देताना दिसत नाही। तत्कालीन सरकारने जे फडणवीसचं सरकार होतं त्या काळामध्ये हे तडकाफडकी निर्णय घेण्यात आले होते। मी जे कागदपत्र बघितले त्या डॉक्युमेंटमध्ये आधी रेल्वेने नकार दिला, 2 रेल्वे मंत्र्यांनी नकार दिला, परंतु 3ऱ्या रेल्वे मंत्र्यांनी हे काम करून दाखवलं। कुठे ना कुठे या ठिकाणी असं वाटतं का की पैसे घ्यायचे आणि जमीन द्यायची नाही, हा एक मोठा घोटाळा असं वाटतं? मला असं वाटत नाही, पण मला वाटतं की मी देवेंद्रजींना घेऊनच रेल्वे मंत्र्यांना भेटीन, कारण का देवेंद्रजींनी पैसे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पैसे दिलेले, तेव्हा ही जागा मिळवण्यासाठी ते सहकार्य करतील ह्याची 100% मला खात्री आहे। आणि ही जागा ताब्यात दिली पाहिजे रेल्वेने। पैसे घेतले तुम्ही 800 कोटी रुपये, तेव्हा हा तिटा मिटवण्यासाठी काही ना काही करावं लागेल। कारण आता BDD सुरू झालं आहे, पत्राचाळ सुरू झालं आहे, म्हणजे बहुतेक म्हाडाचे प्रकल्प सुरू झालेत पुनर्विकासाचे। मुंबईला नवीन रूप देण्यासाठी धारावी पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह विनोद राठोड, न्यूज